जिल्ह्यातील लाखनी येथील साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लाखनी रजिस्टर नंबर 649 चे निवडणूक 15 संचालक पदासाठी गांधी विद्यालय लाखनी येथे पार पडली। यामध्ये काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचे 12 सत्तारूढ, भाजपा प्रणित शेतकरी सहकारी पॅनलचे 3 सदस्य विजयी झाले। त्यामुळे संस्थेवर काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचा झेंडा रोवला गेला। यामध्ये वैयक्तिक प्रतिनिधी गटातून जयकृष्ण फेंडरकर, किशोरदत्त गिरीपुंजे, जगन्नाथ कापसे, मार्कंड भेंडारकर, नरेंद्र झलके, खेमराज समरीत, महिला राखीव गटातून अश्विनी भिवगडे, अनिता बोरकर, अनुसूचित जाती जमाती गटातून सचिन बागडे, इतर मागासवर्गीय गटातून महादेव गायधने, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून नामदेव राऊत, सेवा सहकारी प्रतिनिधी गटातून सतीश समरीत, वसंता शेडके, विजय कापशे, शैलेश गजबिये इत्यादींचा समावेश असून काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी आपल्या विजयाचे श्रेय खासदार प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले व समस्त कार्यकर्त्यांना दिले आहे। ही निवडणूक आणि निकाल प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत कडू यांनी पार पाडली। लाखनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने निवडणूक अगदी शांततेत पार पाडण्यात आली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। आधिक्याने निवडून आलात, या संबंधाने आपण काय सांगणार? मी जयकृष्ण श्रीराम फेंडरकर, नवनियुक्त लाखनी साकोली खरेदी विक्री मर्यादित लाखनी खरेदी विक्रीचा एक नवनियुक्त सदस्य म्हणून झालेला आहोत आणि या ठिकाणी आम्हाला सर्व शेतकरी बांधवांनी लाखनी आणि साकोली येथील सर्वांनी मिळून आणि आमच्या अथक प्रयत्नानं आणि सर्वांच्या कृपेनं मला सर्वात जास्त मतांनी निवडून दिलं। त्याबद्दल प्रथम मी सर्व जनतेचं आणि शेतकरी बंधूंचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे ह्या निवडणुकीचं सर्वात जास्त यश आपल्या विभागाचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, तसेच आदरणीय खासदार प्रशांतजी पडोळे साहेब आणि संपूर्ण इंदिरा काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्याचे नेतृत्व, जे तालुका काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, त्याचप्रमाणे लाखनी साकोली सर्वांचं जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांनी मला आणि आमच्या संपूर्ण एकूण या खरेदी विक्रीच्या संबंधानं 12 उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे। या 3-4 रेजिमच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर ही खरेदी विक्रीची निवडणूक सरळ एकतर्फी होत होती, परंतु या निवडणुकीमध्ये एक लक्षात घेण्यात आलेलं आहे की यापूर्वीचे ज्यांनी नेतृत्व केलं होतं त्यांच्या नेतृत्वाला लोकांनी आणि शेतकऱ्यांनी धुळकावून लावलं, कारण त्यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून विचार केलं तर खरेदी विक्रीचा जो पाहिजे तो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही आणि तेथील त्रासाला कंटाळून आम्हाला एकतर्फी विजय मिळवून देण्यासाठी जनतेनं सहकार्य केलेलं आहे आणि हा विजय म्हणजे एक प्रकारच्या धनशक्तीच्या ऐवजी जनशक्ती म्हणायला लागेल, कारण जनतेचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही केलेलं आहोत आणि त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून होणारी जी काही लूट होती ती लूट थांबवण्याचं आम्ही कार्य करू आणि आमची जी खरेदी विक्रीचा जो कार्यालय आहे किंवा खरेदी विक्रीची जी एक काय म्हणता येईल आपल्याला की प्रगती करण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चितच सर्वांनी मिळून काळजी घेणार आहोत
आणि आपल्या या तालुक्याच्या दृष्टिकोनातून ह्या खरेदी विक्रीला यशस्वी कारभार करण्याच्या दृष्टीनं आम्हाला एक चांगली मदत होईल आणि आम्ही चांगले कार्य करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जनशक्तीचा विजय झाल्याबद्दल आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो